नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश मुडेगावकर. आज आपण पाहणार आहोत सेट आणि नेट या विषयातील पेपर क्रमांक 1 जो अनिवार्य आहे सर्वांसाठी, त्याचा खरं तर आज आपण अभ्यास करणार आहोत. यामधील घटक क्रमांक 8 अर्थात युनिट नंबर 8 इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याचा सविस्तरपणे आपण या 4 व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. डॉक्टर हना जगताप सर, डॉक्टर के.जे. शिंदे सर आणि डॉक्टर किडगावकर सर यांनी सुविचार प्रकाशन यांच्या सोबतच एक खूप छान पुस्तकाची निर्मिती केलेली आहे. परंतु यासोबतच या सर्व घटकांची ओळख तुम्हाला खरं तर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि या पुस्तकाच्या माध्यमातून होत आहेच. परंतु तरी देखील त्यातील घटक क्रमांक 8 अर्थात युनिट नंबर 8 याची सविस्तर ओळख व्हावी, त्याची पूर्ण माहिती आपल्याला मिळावी म्हणून मी डॉक्टर गणेश मुडेगावकर तुमच्या समोर हे 4 व्हिडिओज सादर करत आहे, आपल्यासाठी ठेवत आहे. माझी खात्री आहे तुम्हाला हे व्हिडिओज नक्कीच आवडतील. चला तर मग पाहूयात युनिट नंबर 8 इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. डिजिटल इनिशिएटिव्हज इन हायर एज्युकेशन. बेसिकली हा जो घटक आहे तो आहे युनिट क्रमांक 8 इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या घटकाचा एक छोटासा भाग. यामध्ये खरं तर 4 सब पॉइंट्स आहेत. यातील पहिला जो सब पॉइंट आहे ICT जनरल ॲब्रिव्हिएशन्स अँड टर्मिनॉलॉजी. सेकंड आहे बेसिक्स ऑफ इंटरनेट, इंट्रानेट, ईमेल, ऑडिओ अँड व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. आत्ता जो आपण घटक पाहणार आहोत तो आहे डिजिटल इनिशिएटिव्हज इन हायर एज्युकेशन आणि यातला शेवटचा घटक आहे ICT अँड गव्हर्नन्स. तर यापैकी आपण उच्च शिक्षणामध्ये किंवा हायर एज्युकेशनमध्ये कुठले कुठले नवीन डिजिटल इनिशिएटिव्हज वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्याचा एकत्रितरित्या थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. मग कोणते कोणते डिजिटल इनिशिएटिव्हज या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत पहा, किंवा त्याची थोडक्यात ओळख करून घ्यायची ते आपण या ठिकाणी पाहूयात. खरं तर ही संख्या खूप मोठी असू शकेल, पण काही महत्त्वाचे घटक, काही महत्त्वाच्या संस्था, काही महत्त्वाचे डिजिटल इनिशिएटिव्हज हायर एज्युकेशनमधले तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत म्हणून हा खरं तर छोटासा प्रयत्न, छोटासा अट्टाहास. यातील पहिला जो भाग आहे तो आहे नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी NMEICT. तिथून पुढचा जो घटक आहे तो आहे नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एन्हान्स्ड लर्निंग NPTEL, जो सध्या खूप जास्त पॉप्युलर आहे. तिथून पुढचा आहे तो म्हणजे स्वयं. मला तर असं वाटतं की स्वयं हा कुठल्याही उच्च शिक्षणामध्ये कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकाचा, शिक्षकाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटकच झालेला आहे. तिथून पुढे आहे स्वयंप्रभा. मग नॅशनल डिजिटल लायब्ररी NDL हे खरं तर रिसर्च स्कॉलरसाठी आणि सर्वांसाठीच खूप महत्त्वाचं पोर्टल या ठिकाणी आहे. नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी NAD हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. शोध सिंधू, व्हर्च्युअल लॅब्स, यंत्रा, कॅम्पस कनेक्टिव्हिटी, टॉक टू टीचर, आचार्य, कल्प, द फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर फॉर एज्युकेशन, विद्वान, सेंट्रल क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर या काही घटकांचा एकत्रित आपल्याला या सब पॉईंट क्रमांक 3 डिजिटल इनिशिएटिव्हज इन हायर एज्युकेशन यामध्ये विचार करायचा आहे. मग हे डिजिटल इनिशिएटिव्हज हायर एज्युकेशनमध्ये का आले, याचा नक्की उद्देश काय होता हे खरं तर पाहणं खूप गरजेचं आहे. व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ज? सो लेट्स सी. Digital revolution has brought many changes in the higher education. In fact, every institute is taking various initiatives in promoting digital education. या गोष्टीबद्दल कोणाचंही दुमत असणार नाही की सध्या सर्वच इन्स्टिट्यूट जे आहेत ते आपले जे टीचिंग लर्निंग प्रोसेस आहे ती डिजिटाईज करण्यामध्ये खूप जास्त प्रयत्न करते. आणि याचाच एक घटक म्हणून हायर एज्युकेशनमध्ये प्रत्येक इन्स्टिट्यूट असेल, वेगवेगळ्या मोठ्या संस्था असतील, त्या ह्या सर्व गोष्टी डिजिटाईज करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. व्हेरियस इनिशिएटिव्ज हॅव बीन टेकन अप सच ॲज स्वयं, इंडियाज ओन मूक्सबद्दल पण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. यासोबतच स्वयं हे जे खरं तर पोर्टल आहे त्याचं मोबाईल ॲप्लिकेशन पण आहे. याच्या माध्यमातून भरपूर कोर्सेस जे आहेत ते आपल्याला उपलब्ध आहेत. यासोबतच स्वयंप्रभा असेल, NDL असेल आणि NDLचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे की लाखांच्या घरात हे बुक्स जे आहेत ते आपल्याला अवेलेबल आहेत.
आणि यासोबतच नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरीच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळे अकॅडमिक जे रिसोर्सेस आहेत ते उपलब्ध होतात. UGC इज इन द प्रोसेस ऑफ डेव्हलपिंग ऑनलाईन एज्युकेशन रेग्युलेशन, आणि याच्या माध्यमातून खरं तर एक ऑनलाईन एज्युकेशन रेग्युलेशन वेगळी बॉडी, स्टॅट्युटरी बॉडी त्यांच्या तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. MHRD हॅज ऑल्सो टेकन मेजर्स सच ॲज कॅशलेस कॅम्पस अँड डिजिटल फायनान्शियल लिटरसी ऑफ कम्युनिटी बाय स्टुडंट्स. आणि याच्यामधून खरं तर कॅशलेस कॅम्पस असेल, डिजिटल फायनान्शियल किंवा लिटरसी असेल, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते त्यांनी सुरू करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. आणि UGC याच्यामध्ये जे आहे, MHRD जे आहे त्याच्यामध्ये जे आहे म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट किंवा युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन यासाठी जे आहे ते प्रयत्न करत आहेत. द एम टू रेज द ग्रॉस एनरोलमेंट रेशो GER इन दी हायर एज्युकेशन इज टू बी टेकन टू 30 by 2020. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की यातला जो GER आहे, ग्रॉस एनरोलमेंट रेशो जो आहे तो खूप कमी आहे हायर एज्युकेशनचा. तो वाढवण्यासाठी 30 पर्यंत नेण्यासाठी यात खूप जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि म्हणून खरं तर हे डिजिटल इनिशिएटिव्ह जे आहे ते आपण हाती घेतलेले आहेत. द फिजिकल एक्सपान्शन ऑफ फॅसिलिटीज रिक्वायर्स बोथ इन्फ्रास्ट्रक्चरल अँड ह्युमन रिसोर्स लिमिटेशन्स. खरं तर हे एक्सपान्शन करत असताना याच्यासोबत काही इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ह्युमन रिसोर्सचे लिमिटेशन्स आहेत ते मान्य करून आपण हे इनिशिएटिव्ह जे आहे ते इम्प्लिमेंट करतोय. मग डिजिटल इनिशिएटिव्हचा आपण जेव्हा विचार करतो, या टेक्नॉलॉजीचा आपण जेव्हा विचार करतो, त्याचे खरं तर काय काय फायदे आहेत पहा. द टेक्नॉलॉजी कॅन बी लॅबरेज टू ॲड्रेस ट्विन कन्सर्न्स ऑफ एनहान्सिंग ॲसेस अँड क्वालिटी. द यूज ऑफ टेक्नॉलॉजी बिकम्स इम्पेरेटिव्ह ड्यू टू दीज फॅक्टर्स. मग डिजिटल जेव्हा आपण हे इनिशिएटिव्ह इम्प्लिमेंट करतोय तेव्हा त्याचा हायर एज्युकेशनमध्ये काय काय उपयोग होतो, त्यातील सगळ्यात महत्त्वाचा उपयोग जो आहे ते म्हणजे अफोर्डेबल. हे कुणीही सहजरित्या अत्यंत कमी खर्चामध्ये अफोर्ड करू शकतं, विकत घेऊ शकतं, वापरू शकतं. याची जी क्वालिटी आहे ती खूप चांगल्या पद्धतीची असते किंवा खूप चांगल्या पद्धतीच्या लोकांनी, एक्सपर्टाईज ज्याला आपण म्हणतो त्या लोकांनी या सर्व गोष्टींचं डिजिटायझेशन किंवा त्या गोष्टी तयार केलेल्या असतात. त्यामुळे त्याची क्वालिटी जी आहे ती अत्यंत चांगली असते, दर्जा त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी टिकवलेला असतो. इन्क्लुझिव्ह म्हणजे थोडक्यात सर्व लोकांना याच्यामध्ये जे आहे ते समाविष्ट करण्याचा खूप छान पद्धतीने प्रयत्न केलेला असतो. यामधून एम्प्लॉयबिलिटी जी आहे ती देखील वाढण्यास प्रयत्न होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून आपण हे सर्वांपर्यंत पोहोचवू शकतो. स्मार्टफोन हे लर्निंग टूल म्हणून या ठिकाणी आपण वापरू शकतो. याचं खरं तर म्हणजे हे सर्व निर्माण करत असताना याच्यावरती वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत ते खूप जास्त प्रमाणात पैसे जरी खर्च करत असतील तर त्याच्यामधून जो आहे तो त्याचे आउटपुट जे आहेत ते खरं तर खूप छान पद्धतीने आपल्याला मिळताना दिसतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की स्किलिंग दी अनस्किल्ड, की ज्यांना हे काही गोष्टी स्किल्सच्या माध्यमातून आपण पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. खूप लोकांमध्ये काही स्किल्स नाही आहेत, ते डेव्हलप करण्यासाठी आपण या ठिकाणी मदत करू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वयं हे पोर्टल असेल. थोडक्यात काय तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन याचा आपण विचार करतो तेव्हा हे सर्व ऑब्जेक्टिव्ह, हे सर्व ध्येय, हे सर्व धोरणं डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे इनिशिएटिव्ह जे आहे ते सुरू केलेले आहेत. यातला जो पहिला इनिशिएटिव्ह आपण पाहतोय तो आहे नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी NMEICT. आणि याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे MHRDने जे आहे ते त्यांनी सुरू केलेले आहे. सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम टू रिअलाइज द पोटेन्शियल ऑफ ICT इन टीचिंग लर्निंग प्रोसेस फॉर द बेनिफिट ऑफ ऑल द लर्नर्स इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स एनी टाईम एनिवेअर. याचं खरं तर यांनी मोठोच हात ठेवलेला आहे की या स्कीमच्या माध्यमातून, या मिशनच्या माध्यमातून लोकांपर्यंत, विशेषतः विद्यार्थ्यांपर्यंत कधीही 24/7 आपल्याला पोहोचता आला पाहिजे. इथून पुढचा जो इनिशिएटिव्ह आहे तो आहे नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एन्हान्स्ड लर्निंग म्हणजे NPTEL. यांनी तर खरं तर खूप व्हेरियस टाईप्सचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते त्यांनी हातामध्ये घेतलेले आहेत. पहा, NPTEL वॉज इनिशिएटेड बाय 7 इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी. म्हणजे थोडक्यात काय IITsनी याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलेले आहे. कुठल्या IITs यात इन्क्लूड आहेत पहा, IIT बॉम्बे, IIT दिल्ली, IIT कानपूर, IIT खरगपूर, IIT मद्रास, IIT गुवाहाटी अँड IIT रुरकी along with the Indian Institute of Science Bangalore in 2003. म्हणजे थोडक्यात काय की ह्या 7 IIT सोबतच जी एक वर्ल्ड रिनाउंड इन्स्टिट्यूशन आहे आपल्या भारतामध्ये सुद्धा ज्याबद्दल खूप जास्त आदराने नाव घेतलं जातं ती म्हणजे
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, आणि यांनी सुद्धा या इनिशिएटिव्हमध्ये खूप छान मदत घेतलेली आहे. डिजिटायझेशनसाठी जे आहे ते खूप छान पद्धतीने प्रयत्न करतात. इथून पुढचं सर्वात जास्त पॉप्युलर असणारं जे पोर्टल आहे ते म्हणजे स्वयं. इट इज अन इंडिजिनियस मेड इन इंडिया IT massive open online course MOOCs platform for providing best quality education that can be accessed by anyone, anytime and anywhere using the IT system. स्वयं हा प्लॅटफॉर्मच असा आहे की हे कुणीही कुठेही कधी 24/7 वापरू शकतं, आणि म्हणूनच ते सर्वात जास्त पॉप्युलर झालं आहे. आणि यातले तुम्हाला माहीत असतील की जवळपास 50% कोर्सेस जे आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत, आणि तुम्ही ते सहज कुठेही कधीही वापरू शकता. इथून पुढचा जो खरं तर महत्त्वाचा इनिशिएटिव्ह आहे ते आहे स्वयंप्रभा. स्वयंप्रभा म्हणजे नक्की काय, तर द 32 एज्युकेशनल DTH चॅनल्स ऑल टुगेदर आर प्रोव्हाइडिंग यू दिस फॅसिलिटी. म्हणजे थोडक्यात काय, द स्वयंप्रभा हॅज बीन कन्सिव्ड ॲज द प्रोजेक्ट फॉर टेलिकास्टिंग हाय क्वालिटी एज्युकेशनल प्रोग्राम्स थ्रू 32 D2H चॅनल्स ऑन 24/7 बेसिस. म्हणजे 24 तास 7 दिवस तुम्हाला 32 D2H चॅनल्स जे आहेत ते उपलब्ध असणार आहेत स्वयंप्रभाच्या माध्यमातून. आणि हेच हे MHRDचं सगळ्यात मोठं यश जे आहे ते आपण म्हणू शकतो, आणि म्हणून स्वयंप्रभा देखील हे तेवढंच पॉप्युलर ठरतंय. इथून पुढचा जो डिजिटल इनिशिएटिव्ह आहे ते आहे NDL, नॅशनल डिजिटल लायब्ररी. अ प्रोजेक्ट टायटल डेव्हलपमेंट ऑफ नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया टुवर्ड्स बिल्डिंग अ नॅशनल ॲसेट has been sanctioned to IIT Kharagpur under NMEICT by MHRD. ही महत्त्वाची गोष्ट आहे पहा की खरं तर IIT खरगपूरकडे हा प्रोजेक्ट जो आहे तो त्यांनी दिलेला आहे, आणि यांनी या NDLची डेव्हलपमेंट जी आहे ती खूप छान पद्धतीने केलेली आहे. मग NDLचा विचार करतो त्यात त्यांनी काय काय केलेलं पहा. इट कव्हर्स ऑल द अकॅडमिक लेवल्स ऑफ ऑल डिसिप्लिन्स ऑफ ऑल इंडियन लँग्वेजेस युज्ड ॲज मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. भाषेचं किंवा कुठल्याही अकॅडमिक्स थोडक्यात काय ब्रँडचं त्यांनी कुठल्याही कन्स्ट्रेंट न ठेवता, कुठलीही डिसिप्लिन त्यांनी न सोडता सर्व भाषा, सर्व मीडियम्स आणि त्यांचे इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी एकत्रित करून एके ठिकाणी ह्या सर्व गोष्टी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्रिएटेड अ 24/7 एनेबल्ड अम्ब्रेला डिजिटल लायब्ररी. थोडक्यात ह्या सर्व गोष्टी एकत्रित एका पोर्टलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. डिसेमिनेट ई कंटेंट्स म्हणजे थोडक्यात काय की हे सर्व ई कंटेंट्स खूप छान पद्धतीने पाहायला मिळतात. ई लर्निंग एन्व्हायरमेंट तयार होतं, आणि डिजिटल लर्निंग कल्चर जे आहे ते खूप छान पद्धतीने आपण या ठिकाणी जे आहे ते इम्प्लिमेंट करतोय. पुढची जी संस्था आहे ती आहे नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. याच्यामध्ये काय केलं जातं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे MHRD फॅसिलिटेट्स डिजिटल एसिलन्स स्टोरेज ॲक्सेस अँड व्हेरिफिकेशन ऑफ अकॅडमिक अवॉर्ड्स इश्यूड बाय अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे थोडक्यात काय की या ठिकाणी सर्व गोष्टी एकत्रित केल्या जातात, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अवॉर्ड संदर्भात जेव्हा अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स काही गोष्टी ठरवतात तेव्हा ही सिस्टीम जी आहे ते त्यासाठी मदत करत असते. NED इज अ युनिक, इनोव्हेटिव्ह अँड प्रोग्रेसिव्ह इनिशिएटिव्ह अंडर डिजिटल इंडिया थीम टुवर्ड्स अचिव्हिंग डिजिटल एनेबलमेंट ऑफ एज्युकेशनल रेकॉर्ड्स. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही काही इनोव्हेटिव्ह अवॉर्ड्स देणार आहात, काही गोष्टी करणार आहात, त्यासाठी त्यावरती एक नियंत्रण ठेवणारी आपण असं म्हणू शकतो किंवा त्याला मदत करणारी एक संस्था म्हणजे नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. इथून पुढचा जो घटक आहे तो आहे ई शोध सिंधू. आता ई शोध सिंधूमधून इथून तुम्हाला त्या फिगरमधूनच लक्षात येईल की 10,000पेक्षा जास्त ई जर्नल्स, 31,35,000पेक्षा जास्त ई बुक्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. कशाच्या माध्यमातून, तर ई शोध सिंधूच्या माध्यमातून. ब्रिंगिंग लायब्ररी टू युअर होम विथ 10,000 e-journals and 31,35,000 e-books. मग ई सिंधू म्हणजे आहे काय, more than 15,000 international electronic journals and e-books are made available to all the higher educational institutions through e-शोध सिंधू initiative. म्हणजे थोडक्यात 15 लाखपेक्षा जास्त तुम्हाला इलेक्ट्रॉनिक जर्नल्स आहेत, ई बुक्स आहेत. दिस अलाउज ॲक्सेस टू द बेस्ट एज्युकेशन रिसोर्सेस इन द वर्ल्ड युजिंग डिजिटल मोड. द इन्फ्लिबिनेट गांधीनगर गुजरात इज इम्प्लिमेंटिंग द स्कीम. आणि इन्फ्लिबिनेट गांधीनगर, इन्फ्लिबिनेट तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, जे गुजरात या ठिकाणी असणारं गांधीनगर यांनी हा प्रोजेक्ट जो आहे तो घेतलेला आहे हातामध्ये, ई शोध सिंधू.
यानंतर आपण विचार करणार आहोत व्हर्च्युअल लॅब्सचा. व्हर्च्युअल लॅब्स, द फिजिकल डिस्टन्सेस अँड lack of other resources make us unable to perform experiments, especially when they involve sophisticated instruments. म्हणजे थोडक्यात काय की व्हर्च्युअली तुम्हाला काही गोष्टी करणं शक्य आहे, परंतु जेव्हा आपण ह्याच गोष्टी फिजिकली जेव्हा करणं शक्य नसेल तेव्हा ह्या व्हर्च्युअल लॅब जे आहेत ते तुम्हाला मदत करतील. गुड टीचर्स आर ऑलवेज अ स्केर्स रिसोर्सेस. आणि वेब बेस्ड अँड व्हिडिओ बेस्ड कोर्सेस ॲड्रेस द इश्यू ऑफ टीचिंग टू सम एक्सटेंड. आणि याच कल्पनेमधून की चांगले शिक्षक जे आहेत ते खरं तर कुठेही सहजरित्या उपलब्ध होतीलही, पण जर खूप चांगले शिक्षक खूप विद्यार्थ्यांपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचवायचे असतील तर व्हर्च्युअल लॅब हे कन्सेप्ट त्यांनी जी आहे ती इंट्रोड्यूस केलेली आहे. आणि मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंटने खूप छान पद्धतीने ही जी मिशन आहे ती या ठिकाणी इम्प्लिमेंट केलेली आहे. इथून पुढे जे आहे ते म्हणजे ई यंत्रा. ई यंत्रा अँड MHRD initiative under NME-ICT program named E-Yantra is implemented to incorporate robotics into engineering education with the objective of engaging students. म्हणजे थोडक्यात काय, रोबोटिक्सला चालना देण्यासाठी म्हणून MHRDने ही ई यंत्रा जी स्कीम आहे ती या ठिकाणी त्यांनी सुरुवात केलेली आहे. इथून पुढचा जो इनिशिएटिव्ह आहे तो आहे कॅम्पस कनेक्टिव्हिटी. कॅम्पस कनेक्टिव्हिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कॅम्पस जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने कनेक्ट केले पाहिजेत. मग काय आहे बरं कॅम्पस कनेक्टिव्हिटी? एस्टॅब्लिशमेंट ऑफ 1 Gbps कनेक्टिव्हिटी टू युनिव्हर्सिटीज अँड 20,500 and 2 Kbps broadband connectivity to college has been provisioned under NME-ICT. म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला 1 गिगाबाईट पर सेकंदने कनेक्टिव्हिटी जी आहे ती युनिव्हर्सिटी सोबत जी आहे ती जोडली जाईल आणि 512 Kbps ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी जी आहे ते खरं तर त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आणि याचा खरं तर वापर जो आहे तो खूप मॅसिव्ह रीतीने जे आहे ते आपण करू शकतो. आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो NME-ICT यांनी जे आहे ते हाती घेतलेला आहे. पुढचा जो त्यांनी इनिशिएटिव्ह या ठिकाणी घेतलेला आहे तो आहे टॉक टू अ टीचर, आणि जो खरं तर खूप वेगळ्या पद्धतीने आपण विचार केला पाहिजे. टॉक टू अ टीचर डेव्हलप बाय IIT बॉम्बे इज अन इनिशिएटिव्ह ऑफ द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT. म्हणजे थोडक्यात काय, शिक्षक तुम्हाला बोलण्यासाठी उपलब्ध असेल, मग कशा रीतीने असेल हे खरं तर तुम्ही टॉक टू अ टीचर याला भेट दिल्यानंतर तुम्हाला खूप छान पद्धतीने लक्षात येईल. इथून पुढचं जे इनिशिएटिव्ह आहे ते आहे ई-आचार्य. ई-आचार्य also called Integrated E-Content Portal of NME-ICT is the official repository of NME-ICT e-content, and all content produced under NME-ICT is being put at this repository platform at Infinibulate Center, Gandhinagar. म्हणजे थोडक्यात काय की ई आचार्य ही जी गोष्ट आहे ती काय करते तर अख्खा जो ई कंटेंट आहे तो एका पोर्टलवरती इंटिग्रेट करते. आणि हे कशाच्या माध्यमातून करते तर नेटचं जे त्यांचं सेंटर आहे गांधीनगरचं याच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते एकत्रित करतात. इथून पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे ई कल्प. ई कल्प म्हणजे थोडक्यात काय, इट्स अनदर MHRD or NME-ICT initiative named as e-Kalpa. It creates digital learning environment for design in India. जे डिझाईन या एकमेव क्षेत्रासाठी हे जे पोर्टल आहे ते त्यांनी डेडिकेट केलेलं आहे. याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लर्निंग डिझाईन विथ ई लर्निंग प्रोग्राम्स ऑन डिझाईन. म्हणजे डिझायनिंगवरतीच सेपरेट एक पोर्टल डिझाईन करून ते कशा रीतीने डिझाईन करायचं किंवा कशा रीतीने ई लर्निंग प्रोग्राम्स जे आहेत ते डिझाईन त्यांनी केलेले आहेत ते या ठिकाणी तुम्ही अभ्यासू शकता. डिजिटल डिझाईन रिसोर्सेस जे आहेत त्याचा डेटाबेस जे आहे ते या ठिकाणी उपलब्ध आहे. सोशल नेटवर्किंग जे आहे हायर एज्युकेशनमधलं ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी कोलॅबोरेट केलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सर्व गोष्टी हे सर्व प्रोडक्ट्स जे आहेत ते नॅशनल मिशनमधून त्यांनी इम्प्लिमेंट केलेले आहेत, एकत्रित केलेले आहेत. इथून पुढची जी गोष्ट आहे द फ्री अँड ओपन सोर्सेस सॉफ्टवेअर फॉर एज्युकेशन. खरं तर आपल्याला काही सॉफ्टवेअर विकत घेणं शक्य नसतं, तेव्हा ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा वापर करून आपण कशा रीतीने काम करू शकतो तर त्याचं एक पोर्टलच या ठिकाणी आपल्यासाठी तयार झाले. या ठिकाणी IIT बॉम्बेनं तुम्हाला उपलब्ध करून दिले आहे. त्याचा या ठिकाणी ॲड्रेस पण दिलेला आहे पहा की fossee.in यावरती जर तुम्ही गेलात तर जे ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो, त्याचा वापर करू शकतो.
इथून पुढचं जे पोर्टल आहे, इथून पुढचं जे इनिशिएटिव्ह आहे ते आहे ई विद्वान. काय आहे ई विद्वान? द इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क इन्फ्लिबिनेट सेंट्रल टू द इनिशिएटिव्ह कॉल्ड विद्वान एक्सपर्ट डेटाबेस अँड नॅशनल रिसर्चर्स नेटवर्क. जे पूर्ण भारतामध्ये जेवढे रिसर्चर्स काम करत आहेत त्यांचा डेटाबेस या ठिकाणी त्यांनी एकत्रित केला आहे, म्हणून ते त्याला विद्वान असं त्यांनी नाव दिले. विथ दी फायनान्शियल सपोर्ट फ्रॉम NMEICT. NMEICT ही संस्था खरं तर अम्ब्रेला म्हणून काम करते आणि याच्या अंतर्गत ह्या सर्व छोटे छोटे इनिशिएटिव्ह जे आहेत ते या ठिकाणी कार्यरत आहेत. इथून पुढची जी गोष्ट आहे ती खूप जास्त महत्त्वाची आहे, ती म्हणजे सेंट्रल क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर. काय सेंट्रल क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर? The MHRD under NMEICT has awarded a project to IIT Delhi to set up a reboost 24/7 backed data center, and the activities have been put up at NIC, National Information Center. NKN means National Knowledge Network Data Center, and the cloud is called बादल. म्हणजे या सेंट्रल क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरचं नाव आहे बादल. आणि ह्या सर्व गोष्टी जेव्हा एकत्रित येतील तेव्हा IIT दिल्लीकडे ही रिस्पॉन्सिबिलिटी की त्यांनी हा डेटा जो आहे ते एकत्रित त्यांनी स्टोअर करायचा आहे, ठेवायचा आहे. द IIT दिल्ली क्लाउड इज होस्टिंग ई कंटेंट अँड व्हिडिओ कंटेंट ऑफ ई आचार्य. ई आचार्याच्या माध्यमातून जेवढ्याही गोष्टी एकत्रित येतील तेवढ्या सगळ्या एकत्रित ज्या आहेत त्या या IIT दिल्लीच्या या नेटवर्कमध्ये बादलमध्ये जे आहे ते एकत्रित केल्या जातील. मित्र हो, याच्या सोबतच तुम्हाला आणखीन काही मेजर डिजिटल इनिशिएटिव्ज हे माहिती असणं गरजेचं आहे, त्याचा देखील तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यात आहेत लेखिका, NPTEL, नॅशनल नॉलेज नेटवर्क, त्यानंतर CDEEP, एज्युसॅट, IIMs, बृहस्पती, प्रायव्हेट प्लेयर्स, ई टेक्स्टबुक्स, कंटेंट डिलिव्हरी युझिंग IT अँड ICT यांचा देखील तुम्ही अभ्यास करणं हे तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात तुमची ही गोष्ट लक्षात आली असेल की युनिट क्रमांक 8 मधील इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याचा जेव्हा विचार करतो, त्यातील डिजिटल इनिशिएटिव्ज इन हायर एज्युकेशनचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या सर्व संस्थांचा एकत्रित आपल्याला अभ्यास करावा लागतो. यावरती विचारले जाणारे प्रश्न, त्याची उत्तरं आणि त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन पुस्तकामध्ये अधिक विस्तृतपणे दिलेलं आहेच, परंतु तरी देखील या इनिशिएटिव्हची तुम्हाला ओळख व्हावी म्हणून हा केलेला छोटासा प्रयत्न. माझी खात्री आहे तुम्हाला हे नक्कीच आवडलं असेल. थँक्यू सो मच माय फ्रेंड्स.